गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. तर याच्यामध्ये आपण मेन पॉईंट कोणता पाहतोय? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. तर याच्यामध्ये ऑलरेडी आपण 10 मेथड्स कंप्लीट केलेत. आज आपण पाहतोय 11 नंबर प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. तर आपण ह्या मेथडमध्ये काय करतोय की ॲरोमॅटिक अल्डिहाइडचं प्रिपरेशन करतोय. ॲरोमॅटिक अल्डिहाइडचं आपण एक एक्झाम्पल पाहूया, बेन्झाल्डिहाइड. तर बेन्झाल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय? बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचा? CHO ग्रुप. बेन्झीन रिंगला जर CHO ग्रुप अटॅच केला तर त्याला आपण काय म्हणतो? बेन्झाल्डिहाइड म्हणतो. फर्स्ट आपण काय करतोय? प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. कोणता ॲरोमॅटिक अल्डिहाइड? तर बेन्झाल्डिहाइड. याच्यावरती आपल्याला थेअरीमध्ये पण क्वेश्चन्स विचारलेले आहेत, नीटमध्ये आणि JEEमध्ये पण याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर पहा, याच्यामध्ये फर्स्ट आहे इटार्ड रिएक्शन. तर फर्स्ट रिएक्शन कोणते आहे? इटार्ड रिएक्शन. तर इटार्ड रिएक्शननं आपण काय करतोय? बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन करतोय. पहा, इटार्ड रिएक्शन म्हणजे काय ते फर्स्ट आपण पाहूया. पहा, इटार्ड रिएक्शनमध्ये कोणता रिएजंट यूज केला जातो तो फर्स्ट आपल्याला माहीत पाहिजे. यूज ऑफ CrO2Cl2. तर हा रिएजंट यूज केला जातो इटार्ड रिएक्शनमध्ये. कोणता रिएजंट आहे? CrO2Cl2 अँड दिस इज कॉल्ड क्रोमिल क्लोराइड. क्रोमिल क्लोराइड. हां, तुम्हाला NCERTमध्ये ही रिएक्शन कशी दिली? पहा, इटार्ड रिएक्शनमध्ये काय केलं जातं? टोल्युइनपासून बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन केलं जातं. टोल्युइनपासून बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन बाय युजिंग CrO2Cl2. हां, टोल्युइनचं स्ट्रक्चर काय आहे? बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचा? दिस इज बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच करायचा CH3. दिस इज कॉल्ड टोल्युइन. टोल्युइनची रिएक्शन करायची आहे CrO2Cl2 सोबत. पहा, CrO2Cl2 म्हणजेच काय आहे? दिस इज कॉल्ड क्रोमिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ CH2. कार्बन डायसल्फाइड. पहा, NCERTमध्ये तुम्हाला एकच CrO2Cl2 असं लिहिलेलं आहे. पहा, कॉम्प्लेक्स तयार होतो. फर्स्ट काय तयार होतो? कॉम्प्लेक्स तयार होतो. पहा, कॉम्प्लेक्स कसं लिहायचं आहे? फर्स्ट काढायची बेन्झीन रिंग, त्यानंतर बेन्झीन रिंगला इथे काय अटॅच करायचा? CH, आणि ह्या CHला 2 युनिट अटॅच करायचे. कोणते युनिट अटॅच करायचे? पहा, OCrOH Cl2 ट्वाईस. दिस इज कॉम्प्लेक्स. पहा, आपण कोणते 2 युनिट अटॅच केलेत? पहा, CHला काय अटॅच आहे? CHला अटॅच आहे OCrOH Cl2. हे किती अटॅच आहेत? 2 अटॅच आहेत. त्यावेळी आपण सबस्क्रिप्ट किती लिहिले? तर 2 लिहिले. अँड दिस इज कॉल्ड क्रोमियम कॉम्प्लेक्स. दिस इज कॉल्ड क्रोमियम कॉम्प्लेक्स. आणि क्रोमियम कॉम्प्लेक्सचं फायनली आपण काय करतो? हायड्रोलायसिस H3O+. तर H3O+चा मी करतो हायड्रोलायसिस म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर. पहा, काय तयार होतो? बेन्झाल्डिहाइड तयार होतो. म्हणजे बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होतो? CH. पहा, हा पूर्ण काय करायचा आता? OCrOH Cl2 रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी फक्त ऑक्सिजन लिहायचा. हा तयार झाला आपला मेन कंपाऊंड. दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. हां, NCERTमध्ये तुम्हाला अशी रिएक्शन दिलेली आहे. ही जी रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे ती कुठे दिलेली आहे? NCERTमध्ये. हां, NCERTमध्ये फक्त एवढीच रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे. NCERT. हां, काय केलेलं आहे? टोल्युइनची रिएक्शन केली आहे क्रोमिल क्लोराईडसोबत. क्रोमिल क्लोराईडचा फॉर्म्युला आहे CrO2Cl2 इन प्रेझेन्स ऑफ CH2. काय तयार होतं? फर्स्ट क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार होतो आणि क्रोमियम कॉम्प्लेक्सचं हायड्रोलायसिस केल्यानंतर काय तयार होतो? बेन्झाल्डिहाइड तयार होतो. पहा, ही रिएक्शन दिली आपल्याला NCERTमध्ये. टोल्युइन रिएक्ट्स विथ क्रोमिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ CH2 टू गिव्ह फर्स्ट क्रोमियम कॉम्प्लेक्स विच ऑन हायड्रोलायसिस गिव्ह बेन्झाल्डिहाइड. आता पहा, ह्या CHला OCrOH Cl2 किती अटॅच आहेत? 2 अटॅच आहेत. आलं लक्षात? मग हे क्रोमिल क्लोराइड किती यूज करावं लागतील आपल्याला? 2. ॲक्च्युली तुम्हाला एकच CrO2Cl2 दिला जातो. पण ॲक्च्युली हे क्रोमिल क्लोराइड असतात किती? 2 असतात. पहा, ह्या रिएक्शनचं आपण मेकॅनिझम पाहूया. मेकॅनिझम तुम्हाला NCERTमध्ये दिलेलं नाही आहे. तरी पण नीटमध्ये आणि JEEमध्ये क्वेश्चन विचारू शकतात. बोर्ड एक्झामला याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला येणार नाही आहे. मेकॅनिझम हे फक्त कशासाठी लक्षात होतं? नीटसाठी आणि JEEसाठी. बोर्ड एक्झामसाठी हे मेकॅनिझम करू नका. मी तुम्हाला प्रत्येक मेकॅनिझमच्या वेळेस सांगतोय की हे मेकॅनिझम बोर्ड एक्झाममध्ये विचारणार का नाही ते. हां, हे बोर्ड एक्झाममध्ये मेकॅनिझम विचारणार आहेत, पण नीटसाठी आणि JEEसाठी महत्त्वाचं आहे. हां,
टोल्यूनपासून बेन्झाल्डेट कसं तयार होतो हे आपण मेकॅनिझम थ्रू पाहूया. पण याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया, हा टोल्यून काढूया. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ टोल्यून. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ टोल्यून. CH हा CH3 आहे ना, हा CH3 आपण असं लिहू शकतो ना, CHH असं लिहू शकतो आपण. दिस इज CH3, दिस इज CH3 प्लस त्यानंतर क्रोमिल क्लोराईड किती आहेत, 2 आहेत. एक क्रोमिल क्लोराईड मी इथे लिहितोय CR डबल बॉन्ड O CL. दिस इज फर्स्ट क्रोमिल क्लोराईड. CrO2 Cl2. सेकंड CR डबल बॉन्ड O Cl. दिस इज सेकंड क्रोमिल क्लोराईड. दिस इज टोल्यून, दिस इज क्रोमिल क्लोराईड. किती मॉलिक्युल्स आहेत, 2 मॉलिक्युल्स आहेत. समजतं ना सर्वांना. पुढे आता याचं काय करायचं, होमोलायसिस करायचं. कार्बन आणि हायड्रोजनमध्ये हा जो कोव्हलंट बॉन्ड दिसतोय, ह्या कोव्हलंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. एक इलेक्ट्रॉन आहे हायड्रोजनचा, एक इलेक्ट्रॉन आहे कार्बनचा. काय करायचं, ह्या CH बॉन्डचं होमोलिसिस करायचं. होमोलिसिस म्हणजेच काय, तर सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हलंट बॉन्ड. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर एक इलेक्ट्रॉन कोण घेणार, हा कार्बन, आणि एक इलेक्ट्रॉन कोण घेणार, हायड्रोजन घेणार. फर्स्ट CrO2 Cl2 हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे तो बघा. CRमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे. त्यातला एक बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो, इझिली ब्रेक होतो. याचं काय होतं, होमोलिसिस होतं. एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घेतो, एक इलेक्ट्रॉन क्रोमियम घेतो. येतं ना सर्वांच्या लक्षात. पुढे CR आणि ह्या ऑक्सिजनमध्ये पण डबल बॉन्ड आहे. याचं काय करायचं, होमोलिसिस करायचं. एक इलेक्ट्रॉन कोण घेणार, हा ऑक्सिजन, आणि एक इलेक्ट्रॉन कोण घेणार, हा क्रोमियम. आता नीट लक्ष द्या इकडं. होतं काय पहा, हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, ह्या ऑक्सिजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, आणि O आणि CRमध्ये कोणता बॉन्ड राहिला, सिंगल बॉन्ड. ह्या CRमध्ये आणि ह्या Oमध्ये कोणता बॉन्ड राहिला, सिंगल बॉन्ड. आलं लक्षात. डबल बॉन्ड आहे, त्यापैकी एका बॉन्डचा फक्त होमोलिसिस झालेला आहे. हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, ह्या ऑक्सिजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे काय होतं, ऑक्सिजन एक इलेक्ट्रॉन आणि हा हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन शेअर करतात, आणि त्यामुळे काय तयार होतो, O आणि Hमध्ये बॉन्ड तयार होतो. हा तुम्हाला मी डॉट लाईनने दाखवला आहे. म्हणजे ह्या ओला काय अटॅच होणार, हा H अटॅच होणार. आलं लक्षात. त्यानंतर कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, आणि ह्या ऑक्सिजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे ना. कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन, ह्या ऑक्सिजनकडे एक इलेक्ट्रॉन. त्यामुळे कार्बन एक इलेक्ट्रॉन आणि हा ऑक्सिजन एक इलेक्ट्रॉन शेअर करतो, आणि त्यामुळे काय तयार होतो, तर या कार्बनमध्ये आणि ह्या ऑक्सिजनमध्ये बॉन्ड तयार होतो. येते सर्वांच्या लक्षात. मग सांगा काय तयार होईल बरं, इकडे काय तयार होणार, बेन्झीन रिंग ॲज इट इज राहणार, बेन्झीन रिंग ॲज इट इज राहणार. पुढे सिंगल बॉन्ड CH. आता नीट लक्ष इकडं, कार्बनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड तयार होणार. कार्बनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये हा बॉन्ड तयार झाला. ऑक्सिजनकडे एक इलेक्ट्रॉन होता, कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन होता, दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन शेअर केले, आणि त्यामुळे ह्या Cमध्ये आणि ह्या Oमध्ये बॉन्ड तयार झाला. आलं लक्षात. आता हा H Cला अटॅच आहे का, नाही आहे. हा H कुठे अटॅच झाला, ह्या Oला. आता नीट लक्ष इकडं, ह्या कार्बनमध्ये आणि ह्या ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड तयार झाला. Oमध्ये आणि ह्या CRमध्ये बॉन्ड कोणता राहिला, सिंगल बॉन्ड राहिला. हा सिंगल बॉन्ड CR. येतं लक्षात. हा CR. ह्या CRमध्ये आणि ह्या Oमध्ये बॉन्ड कोणता राहिला, सिंगल बॉन्ड. येतं लक्षात. सिंगल बॉन्ड O. हा O. ह्या Oनं आणि ह्या Hनं इलेक्ट्रॉन शेअर केले, त्यामुळे हा जो H आहे तो H कुणाला अटॅच होणार, ह्या Oला. म्हणजेच आपण इथे H हा अटॅच करतोय. हा H आपण ह्या Oला अटॅच केला आहे. म्हणजे काय तयार झालं, इथं OH तयार झाला ना. पुढे किंवा तुम्हाला जर समजत नसेल तर मी असं थोडं वेळ येतो, CrOH. समजला आता सर्वांना. हा H कुठे झाला, ह्या Oला. Oमध्ये आणि CRमध्ये बॉन्ड कोणता आहे, सिंगल बॉन्ड. पुढे ह्या CRला Cl किती अटॅच आहेत, 2 अटॅच आहेत ना, हे 2 अटॅच आहेत. काय तयार झालं, OCrOH Cl2. हेच आपण असं लिहू शकतो. आता पहा नीट लक्ष इकडं, Cl2 आहे हा, आणि हा OH. म्हणजे CRला काय अटॅच आहे, OH आणि 2 Cl. म्हणजे काय तयार झालं पहा, CHOCrOH Cl2. समजते सर्वांना. पुढे आता सेम होमोलिसिस इथेही होतं. पहा एक इलेक्ट्रॉन हा कार्बन घेणार, एक इलेक्ट्रॉन हा हायड्रोजन घेणार, त्यानंतर एक इलेक्ट्रॉन हा ऑक्सिजन घेणार, एक इलेक्ट्रॉन CR घेणार, एक इलेक्ट्रॉन हा ऑक्सिजन, एक इलेक्ट्रॉन हा CR. जसं इथे तयार झालं ना, सेम त्या टाईप येत होतं, कारण जसं इथं झाले तसंच येत होतं, दोन्ही सेमच आहेत. मग सांगा काय करणार, इथे लिहिणार OCrOH Cl2. येते लक्षात. पहा हा H आणि हा O काय करेल, हा H आणि हा O काय तयार करेल, बॉन्ड तयार करेल ना.
ह्या ऑक्सिजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, एचकडे एक इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे काय होणार, हे दोघंजण इलेक्ट्रॉन शेअर करणार आणि त्यामुळे ह्या ओला हा एच अटॅच होणार. त्यानंतर कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, ह्या ऑक्सिजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे काय होणार, किंवा आपण असं दाखवूया इथे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजतंय सर्वांना? ह्या ओकडे एक इलेक्ट्रॉन होता, ह्या ओकडे एक इलेक्ट्रॉन होता. ह्या ओनं काय केला, एच सोबत इलेक्ट्रॉन शेअर केला आणि त्यामुळे हा एच ह्या ओला अटॅच झाला, म्हणजे ओ एच तयार झाला. त्यानंतर ह्या ओकडे एक इलेक्ट्रॉन होता, सीकडे एक इलेक्ट्रॉन होता, त्यामुळे सीमध्ये आणि ह्या ओमध्ये सिंगल बॉन्ड तयार झाला, म्हणजे सेम युनिट अटॅच झाला आहे. आता मला सांगा, ह्या सी एचला काय अटॅच आहे, तर या सी एचला अटॅच आहे OCrOHCl2. ह्या सी एचला काय अटॅच आहे, OCrOHCl2. किती अटॅच आहेत, 2 अटॅच आहेत ना, तर हा तयार झाला क्रोमियम कॉम्प्लेक्स. येते सर्वांच्या लक्षात, हा काय आहे, क्रोमियम कॉम्प्लेक्स. तुम्हाला NCERTमध्ये काय केलं आहे, OCrOHCl2 हे ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे आणि सबस्क्रिप्ट किती लिहिलं आहे, 2 लिहिलं आहे. पुढे नंतर काय करायचं याचं, हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस म्हणजे काय असतं सांगा, हायड्रोलायसिस म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर, H+OH-. आता होतं काय पहा, O आणि Cr याच्यामधला हा बॉन्ड इथे शिफ्ट होतो, म्हणजे ह्या सीमध्ये आणि ह्या ओमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. कार्बनची फ्रिक्वेन्सी डिस्टर्ब होणार आणि त्यामुळे ह्या सीमधला आणि ह्या ओमधला हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होतो, ओवरती शिफ्ट होतो. मला सांग, याच्यावरती चार्ज कोण देणार, ह्या ओवरती निगेटिव्ह चार्ज येणार. आता नीट लक्ष इकडं पहा, हा CrOHCl2 आणि ह्या ओवरती चार्ज कोण देणार, निगेटिव्ह चार्ज येणार. आता हा O- आहे, O- काय करेल, वॉटरमधला काय घेणार, H+ घेणार ना. ओवरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे काय घेणार, वॉटरमधला तो H+ घेणार, म्हणजे हा O- काय करेल, हा H+ घेईल, म्हणजेच काय तयार होईल, OH तयार होईल ना. आता सांगा, ह्या क्रोमियमला काय काय अटॅच आहे, क्रोमियमला अटॅच आहे 2 OH आणि 2 Cl. हे आपण असं लिहू शकतो ना, पहा हेच आपण असं लिहू शकतो, CrOH2Cl2 लिहू शकतो ना, असं आपण CrOHCl2. त्यानंतर इथे काय राहिलं आता, Cr+, कारण हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत, म्हणजे Crवरती चार्ज कोण राहणार, पॉझिटिव्ह चार्ज राहणार Cr. पुढे काय आहे, OH आणि पुढे आहे Cl2. आता Crवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे हा OH- कुठे अटॅच होणार, Cr+ला, म्हणजे ह्या Cr+ला काय अटॅच होणार, हा वॉटरमधला OH-, म्हणजे परत काय तयार झाला, CrOHCl2. म्हणजे इथे एक CrOHCl2 तयार होतो, CrOH2Cl2 तयार होतो आणि इथे एक तयार होतो, म्हणजे टोटल किती तयार होतं ते 2. समजतंय सर्वांना? पुढे त्यानंतर शिल्लक करायला पहा आपला मेन कंपाऊंड. कोणता मेन कंपाऊंड आहे, बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच आहे, C आणि O मध्ये कोणता बॉन्ड तयार झाला, डबल बॉन्ड. ह्या Cला काय अटॅच आहे, H. अँड दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. तर हे होतं मेकॅनिझम. आलं सर्वांच्या लक्षात, नोट करा. आत्ता आपण काय पाहिलं, टोल्युइनपासून बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन by using CrO2Cl2 क्रोमिल क्लोराइड अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज इटार्ड रिएक्शन. आता आपण काय करतोय, टोल्युइनपासून बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन करतोय, पण आपण यूज काय करतोय, CrO3. CrO3 म्हणजे क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि ॲसिटिक अनहायड्रेट. म्हणजे टोल्युइनपासून जर बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन करत असेल तर हा सुद्धा आपण रिजन यूज करू शकतो, CrO3 अँड ॲसिटिक अनहायड्रेट. पहा टोल्युइनचं स्ट्रक्चर काय, बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचं आहे, बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचं आहे, मिथाइल ग्रुप अटॅच करायचा आहे. दिस इज कॉल्ड टोल्युइन. टोल्युइनची रिएक्शन करायची आहे ॲसिटिक अनहायड्रेट. काय स्ट्रक्चर आहे ॲसिटिक अनहायड्रेटचा, सेंट्रलला ऑक्सिजन काढायचा आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला काय अटॅच करायचं आहे, C+O CH3. इकडे अटॅच तोच करायचा आहे, C+O CH3. जसं क्रोमिल क्लोराइड यूज केला होता, सेम त्या टाईप काय आहे, ॲसिटिक अनहायड्रेट. फक्त इटार्ड रिएक्शनमध्ये CrO2Cl2 होता, इथे काय आहे, ॲसिटिक अनहायड्राइड. दिस इज ॲसिटिक अनहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ CrO3 क्रोमियम ट्रायऑक्साईड. हे सुद्धा किती मॉलिक्यूल घेतात आपल्याला, हे सुद्धा 2 मॉलिक्यूल आपल्याला घ्यायचे. जसे CrO2Cl2 आपण 2 घेतले होते, सेम त्या टाईप ॲसिटिक अनहायड्राइड 2. फर्स्ट काय तयार होईल, कॉम्प्लेक्स तयार होईल. कॉम्प्लेक्स कोणता आहे, बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचा आहे, CH. आणि ह्या CHला काय अटॅच करायचा, OCO. इथे लिहितो मी OCO
C double bond O CH3 O C double bond O CH3 and this is complex. This is complex. आणि नंतर याचं काय करायचं हायड्रोलायसिस करायचं H3O प्लस आणि हायड्रोलायसिस केल्यानंतर आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळतो बेन्झाल्डिहाइड. बेन्झिनला काय अटॅच करायचा CHO. समजतंय सर्वांना हे हेच आपण अजून कसं लिहू शकत होतो सांगा बरं. बेन्झिन रिंग आणि बेन्झिनला काय अटॅच करायचा बेन्झिनला अटॅच करायचा CH. CHला काय अटॅच आहे O पुढे काय अटॅच आहे CO पुढे काय अटॅच आहे CH3. हे किती युनिट आहेत 2 युनिट आहेत त्यामुळे आपण हे असं पण लिहू शकत होतो. येत्या लक्षात बेन्झिन रिंग CHO CO CH3 ट्वाईस आलं लक्षात. कॉम्प्लेक्स आणि नंतर याचं हायड्रोलायसिस केल्यानंतर कोणता कंपाऊंड तयार होतो बेन्झाल्डिहाइड हा कंपाऊंड तयार होतो. तर आपल्याला NCERTमध्ये अशा टाईपची रिएक्शन दिलेली आहे. दिस इज बेन्झाल्डिहाइड. दिस इज बेन्झाल्डिहाइड. पण ह्या रिएक्शनला एटाड रिएक्शन म्हणत नाहीत. एटाड रिएक्शन कधी म्हणतात जर CrO2Cl2 यूज केला असेल तर क्रोमिल क्लोराईड यूज केला असेल तर एटाड रिएक्शन आलं लक्षात. Toluene reacts with acetic anhydride in presence of CrO3 to give first complex which on hydrolysis gives benzaldehyde. ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम जसं आपण एटाड रिएक्शनचं मेकॅनिझम पाहिले सेम त्या टाईप याचं मेकॅनिझम आहे. टोल्यून कसं लिहिणार बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच करायचा बेन्झिन रिंगला अटॅच करायचा CHH आलं लक्षात. दिस इज टोल्यून प्लस ॲसिटिक अनहायड्राइड किती यूज करायचे 2. इथे मी फर्स्ट लिहितोय CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 अँड सेकंड CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिक अनहायड्राइड. सेम होमोलायसिस करायचं. यातला 1 इलेक्ट्रॉन कार्बन घेणार 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजन घेणार. इथेही होमोलायसिस करायचं. यातला 1 इलेक्ट्रॉन हा कार्बन घेणार 1 इलेक्ट्रॉन हा ऑक्सिजन घेणार. आणि होतं काय आता बॉन्ड कोणामध्ये तयार होतो कार्बनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे आणि ह्या ऑक्सिजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे ना. हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे आणि ह्या कार्बनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. तर काय होतं हायड्रोजन आणि हा कार्बन हा हायड्रोजन आणि हा कार्बन इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि त्यामुळे हा एक कंपाऊंड काय होतो बाहेर पडतो. आता कार्बनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे आणि ह्या ऑक्सिजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे कार्बन काय करतो तो इलेक्ट्रॉन काय करतोय ह्या ऑक्सिजनसोबत शेअर करतोय. त्यामुळे कार्बन ॲटमला अटॅच करणार ऑक्सिजन O पुढे C डबल बॉन्ड O CH3. इथे काय होणार इथे काय होतं होमोलायसिस होतं. 1 इलेक्ट्रॉन कोण घेणार कार्बन 1 इलेक्ट्रॉन घेणार हायड्रोजन. इथे लक्षात सर्वांच्या इथे काय होणार होमोलायसिस होणार 1 इलेक्ट्रॉन कार्बन घेणार 1 इलेक्ट्रॉन हा ऑक्सिजन घेणार. कार्बनकडे काय आहे 1 इलेक्ट्रॉन आहे आणि ह्या ऑक्सिजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे कार्बन काय करतो त्याचा इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनसोबत शेअर करतो. त्यामुळे कार्बनमध्ये आणि ह्या ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड तयार होणार आणि ह्या Cला काय अटॅच होणार O C डबल बॉन्ड O CH3. हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे ह्या कार्बनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. हा H काय करतो ह्या कार्बनसोबत इलेक्ट्रॉन शेअर करतो. त्यामुळे हा एक कंपाऊंड काय होतो बाहेर पडतो. आपल्याला फर्स्ट कॉम्प्लेक्स मिळेल. कोणतं कॉम्प्लेक्स मिळेल सांगा बरं मग आता बेन्झिन रिंग पुढे काय राहणार CH. इथे लक्षात ह्या बॉन्डमधला 1 इलेक्ट्रॉन कोणी घेतला होता कार्बन ॲटमने. कार्बननं त्याचा इलेक्ट्रॉन कोणासोबत शेअर केला ह्या ऑक्सिजनसोबत शेअर केला. त्यामुळे ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच होणार O C डबल बॉन्ड O CH3. इथे लिहितो मी O पुढे C डबल बॉन्ड O CH3 आलं लक्षात. त्यानंतर परत ह्या बॉन्डमधला 1 इलेक्ट्रॉन कार्बननं घेतला आहे आणि 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजननं. इथे 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे 1 इलेक्ट्रॉन ह्या कार्बनकडे आहे. हा कार्बन काय करेल तर ह्या ऑक्सिजनसोबत इलेक्ट्रॉन शेअर करेल. त्यामुळे ह्या Cमध्ये आणि ह्या Oमध्ये बॉन्ड तयार होईल. म्हणजे या Cला काय अटॅच होणार O C डबल बॉन्ड O CH3. इथे O C डबल बॉन्ड O CH3 काय तयार झाला क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार झाला ना. दिस इज क्रोमियम कॉम्प्लेक्स नाही ओनली कॉम्प्लेक्स क्रोमियम नाही याच्यामध्ये. दिस इज कॉम्प्लेक्स. आणि नंतर याचं आपण काय करतो हायड्रोलायसिस करतो. हायड्रोलायसिस म्हणजे काय ॲडिशन ऑफ वॉटर HOH. Hवरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह आणि OH वरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह. आता फक्त बॉन्ड शिफ्ट करा काय होणार
हा जो बॉन्ड आहे ओ आणि सीमध्ये तो बॉन्ड काय होणार इथे शिफ्ट होणार म्हणजे सी आणि ओमध्ये डबल बॉन्ड तयार झाला त्यामुळे काय होणार हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन हा ऑक्सिजन बाहेर पडणार. मग काय तयार झालं इथं बेन्झीन रिंग पुढे सी डबल बॉन्ड ओ ह्या सीमध्ये आणि ह्या ओमध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि याला एक एच अटॅच आहे दिस इज बेन्झाल्डिहाइड. इथे बाय प्रोडक्ट कोणता मिळेल तुम्हाला ऑक्सिजननं 2 इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडला आहे म्हणजेच काय तयार होईल CH3 C डबल बॉन्ड ओ CH3 C डबल बॉन्ड ओ आणि ह्या ओवरती चार्ज कोण देणार निगेटिव्ह चार्ज येणार. समजते करून ना कारण 2 इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट झालेत ओवरती निगेटिव्ह चार्ज येणार हा ओ मायनस काय करेल वॉटरमधला H प्लस घेईल म्हणजेच काय तयार होईल इथे OH तयार होईल दिस इज ॲसिटिक ॲसिड. इथे लक्षात ॲसिटिक ॲसिड इथे इथे काय शिल्लक राहिलं CH3C डबल बॉन्ड ओ हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत म्हणजे सी वरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे. CH3C डबल बॉन्ड ओ प्लस सी प्लस काय करेल OH मायनस घेईल म्हणजे या सी प्लसला काय अटॅच होणार हा OH म्हणजे काय तयार झाला परत ॲसिटिक ॲसिड म्हणजे किती मॉलिक्युल तयार होतात ॲसिटिक ॲसिडचे 2 मॉलिक्युल्स तयार होतात आणि हा आपला मेन कंपाऊंड तयार होतो दिस इज बेन्झाल्डिहाइड येते सरांच्या लक्षात. हे मेकॅनिझम तुम्हाला NCERTमध्ये दिलेलं नाही आहे किंवा बोर्ड एक्झाममध्ये पण दिलेलं नाही आहे आलं लक्षात. तर हे मेकॅनिझम फक्त कशासाठी लक्ष ठेवायचं नीटसाठी आणि JEEसाठी. तर ही होते आपली सेकंड मेथड होती म्हणजे आपण काय पाहतोय प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड. तर आपण काय केलं फर्स्ट 2 मेथड्स पाहिलेत अजून 2 मेथड्स आहेत. तर टोल्युइनपासून बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन केलं त्यामध्ये एक रिएक्शन कोणते आहे एटार्ड रिएक्शन आणि दुसरी रिएक्शन कोणते आहे यूज ऑफ CrO3 अँड ॲसिटिक अनहायड्रेट. नोट करा हे. थर्ड रिएक्शन आहे गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन किंवा यालाच काय म्हणतात गॅटरमन कोच रिएक्शन असंही म्हणतात. गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन. तर याच्यामध्ये काय केलं जातं बेन्झीनपासून बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन केलं जातं. गॅटरमन कोच रिएक्शनमध्ये बेन्झीनपासून बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन केलं जातं. गॅटरमन रिएक्शन वेगळी आणि गॅटरमन कोच रिएक्शन वेगळी. लक्ष ठेवा गॅटरमन रिएक्शन वेगळी आणि गॅटरमन कोच रिएक्शन वेगळी. गॅटरमन रिएक्शन आपण कुठं पाहिली होती फर्स्ट टॉपिकमध्ये. आता आपण काय पाहतोय गॅटरमन कोच रिएक्शन पाहतोय. गॅटरमन कोच रिएक्शनमध्ये काय केलं जातं बेन्झीनपासून बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन. बेन्झीन दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. बेन्झीनची रिएक्शन करायची आहे CO सोबत. CO म्हणजे काय कार्बन मोनॉक्साईड प्लस HCl. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड. बेन्झीन CO प्लस HCl इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड कॅटलिस्ट AlCl3. कोणत्या कॅटलिस्ट आहे AlCl3. दिस इज लेविस ॲसिड कॅटलिस्ट म्हणजे हा इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करू शकतो. कंपाऊंड आपल्याला कोणता मिळतो तर कंपाऊंड आपल्याला मिळतो बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होतो बेन्झीन रिंगला अटॅच होतो C डबल बॉन्ड OH प्लस HCl. बेन्झीन रिंगला जर C डबल बॉन्ड OH असेल तर याला आपण काय म्हणतो दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. म्हणजे गॅटरमन कोच रिएक्शनमध्ये काय होतं आहे बेन्झीनपासून बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन होतं आहे. मग प्रिपरेशन कसं होतं हे तर बेन्झीनचे रिएक्शन कार्बन मोनॉक्साईड आणि HCl सोबत करायचे इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 काय तयार होतो बेन्झाल्डिहाइड तयार होतो. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज गॅटरमन कोच रिएक्शन और गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन. आता ही रिएक्शन कशी होते पहा किंवा हीच रिएक्शन तुम्हाला अशी पण लिहिली जाते और बेन्झीन रिंग पुढे बेन्झीन रिंग CO आणि HCl नीट लक्ष इकडं CO आणि HCl याच्यापासूनच काय तयार होतो C डबल बॉन्ड O ClH and this is called formyl chloride. फॉर्मिल क्लोराईड. तर या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून हा तयार होतोय. एक हायड्रोजन एक कार्बन एक ऑक्सिजन एक Cl. एक हायड्रोजन एक कार्बन एक ऑक्सिजन एक Cl. दिस इज कॉल्ड फॉर्मिल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. आपल्याला माहिती आहे बेन्झीन रिंगमध्ये प्रत्येक कार्बन ॲटमला काय अटॅच आहे हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. हा H आणि हा Cl काय रिमूव्ह होणार H आणि Cl काय रिमूव्ह होणार HCl. मग आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल सांगा बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होणार पाहता
हा HCl रिमूव्ह झाला आहे म्हणजे ह्या कार्बन टेबलला काय अटॅच होणार हा C डबल बॉन्ड OH अटॅच होणार C डबल बॉन्ड OH अटॅच होणार अँड दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. इथे सर्वांच्या लक्षात ही आणि ही रिएक्शन सेमच आहे समजलं ना सर्वांना. हां ही रिएक्शन नोट करून घ्या तुम्ही. आपण याचं मेकॅनिझम पाहूया. एकतर ही रिएक्शन अशी लिहितात किंवा ही अशी लिहितात तर मॅक्झिमम तर तुम्हाला हीच रिएक्शन देतात पण हे तुम्हाला मी फक्त समजण्यासाठी काढलं आहे की CO आणि HCl म्हणजेच काय हा फॉर्मिल क्लोराईड HC डबल बॉन्ड OCl बेंझिनचा H आणि हा Cl HCl रिमूव्ह झाल्यानंतर हा C डबल बॉन्ड OH बेंझिनला अटॅच होतो आणि काय तयार होतो बेन्झाल्डिहाइड. बेंझिनपासून बेन्झाल्डिहाइड अँड दिस इज कॉल्ड गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशन ऑर गॅटरमन-कोच रिएक्शन. समजलं सर्वांना. ही रिएक्शन नोट करा. आपण याचं मेकॅनिझम पाहूया. नोट करा. याचं आपण मेकॅनिझम पाहूया. मेकॅनिझम ऑफ गॅटरमन-कोच रिएक्शन. हे मेकॅनिझम तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारणार नाही, NCERTमध्ये दिलेलं नाही. मेकॅनिझम तिथं आपण फर्स्ट काय करूया CO लिहूया. CO म्हणजेच काय कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईडचं स्ट्रक्चर काय C ट्रिपल बॉन्ड O. C वरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज आणि O वरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कार्बन मोनॉक्साईड. प्लस H रिएक्शन काय सोबत केले HCl सोबत केले. HCl विच इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह हायड्रोजन और क्लोरीन. क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. त्यामुळे काय होतं हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन क्लोरीन बाहेर पडतो म्हणजे काय तयार होईल सांगायचं इथे तयार होईल H प्लस प्लस Cl मायनस. इथे लक्षात हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय तयार होईल Cl मायनस आणि H प्लस. आता मला सांगा C वरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज त्यामुळे C मायनस काय करेल तर याच्यावरती अटॅक करेल. C मायनस याच्यावरती अटॅक करेल म्हणजे हा H कुठे अटॅच होणार ह्या Cला म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल पहा HC ट्रिपल बॉन्ड HC ट्रिपल बॉन्ड O प्लस. इथे कसं सर्वांच्या लक्षात का नाही आलं एकदम सिम्पल आहे ना. HClचं ब्रेकिंग झाल्यानंतर काय होणार Cl मायनस आणि H प्लस तयार होणार. हा C मायनस याच्यावरती अटॅक करणार म्हणजे हा H कुठे अटॅच होणार Cला अटॅच होणार आणि आपल्याला हे स्ट्रक्चर मिळणार. इथे सर्वांच्या लक्षात. पुढे त्यानंतर आता कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड कोणता आहे ट्रिपल बॉन्ड आहे. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे आणि ऑक्सिजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आणि मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज कधी स्टेबल राहत नाही. मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमवरती नेहमी नेगेटिव्ह चार्ज स्टेबल राहतो. त्यामुळे हा ऑक्सिजन काय करतो न्यूट्रल होण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे इथे पाय बॉन्ड आहे ह्या पाय बॉन्डमधले दोन इलेक्ट्रॉन कोण घेतो हा ऑक्सिजन घेतो आणि काय तयार होतो HC डबल बॉन्ड O. आता ओवरचा पॉझिटिव्ह चार्ज गेला पण C वरती पॉझिटिव्ह चार्ज आला का कारण Cची व्हॅलन्स किती झाली इथे 3 झाली ना. हा डबल बॉन्ड आणि हा एक म्हणजे व्हॅलन्स किती झाली 3 झाली आणि त्यामुळे C वरती आला पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे पुढे काय होतो हा जो Cl मायनस आहे तो Cl मायनस काय होतो ह्या C प्लसवरती अटॅक करतो म्हणजे ह्या Cमध्ये आणि ह्या Clमध्ये बॉन्ड तयार होतो. इथं जो Cl मायनस तयार झाला तोच Cl मायनस आहे. हा Cl मायनस काय होईल नंतर ह्या C प्लसला अटॅच होईल. मग स्ट्रक्चर काय तयार होईल H त्यानंतर C HC डबल बॉन्ड OCl. कोणता कंपाऊंड हा दिस इज फॉर्मिल क्लोराईड. हेच आपण असं लिहू शकतो ना अजून HC डबल बॉन्ड OCl. आलं का लक्षात HC डबल बॉन्ड OCl अँड दिस इज कॉल्ड फॉर्मिल क्लोराईड. तर अशा पद्धतीने फर्स्ट काय तयार होतो फॉर्मिल क्लोराईड तयार होतो. समजलं सर्वांना फॉर्मिल क्लोराईड कसं तयार होतं ते समजलं. मी इथे लिहितो जरा थोडंसं साईडला लिहितोय HC डबल बॉन्ड OCl. दिस इज कॉल्ड फॉर्मिल क्लोराईड. दिस इज कॉल्ड फॉर्मिल क्लोराईड. त्यानंतर नेक्स्ट HC डबल बॉन्ड OCl. आता हा जो फॉर्मिल क्लोराईड तयार झाला आहे हा फॉर्मिल क्लोराईड नंतर रिएक्ट होतो ह्या AlCl3 सोबत प्लस AlCl3 अँड दिस इज लेविस ॲसिड. हा फॉर्मिल क्लोराईड तयार झालेला फॉर्मिल क्लोराईड नंतर कोणासोबत कंबाईन होतो लेविस ॲसिडसोबत. आपल्याला माहिती आहे हॅलोजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात हॅलोजन ॲटमवरती असतात 3 लोन पेअर. त्यातली एक लोन पेअर काय करेल ह्या Alवरती अटॅक करेल कारण Alला तर इलेक्ट्रॉन पाहिजेतच कारण तो कसा आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. लेविस ॲसिड आहे जो इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करतो त्याला आपण काय म्हणतो लेविस ॲसिड म्हणतो
एलचं ऑक्टेट कंप्लीट नाही आहे, त्यामुळे हा काय करतो Cl कडून एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि त्यामुळे काय होतं पहा HC डबल बॉन्ड O प्लस AlCl4-. आता नीट लक्षात घ्या पहा Clने काय केलं याला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केली, त्यामुळे ह्या Clमध्ये आणि ह्या Alमध्ये काय तयार झाला हा बॉन्ड तयार झाला. नाही लक्षात आलं पहा सिंगल बॉन्ड Cl सिंगल बॉन्ड AlCl3 Alवरती चार्ज कोण झाला निगेटिव्ह चार्ज आला. त्यानंतर काय होतं ह्या Cमध्ये आणि ह्या Clमध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होतो ब्रेक होतो आणि आपल्याला पुढं जे स्ट्रक्चर मिळतं ते स्ट्रक्चर आपल्याला काय मिळतं पहा HC डबल बॉन्ड O प्लस AlCl4. पहा आता हा Cl काय होणार हा Cl ह्या AlCl4ला अटॅच होणार, म्हणजे इथे ऑलरेडी 3 Cl आहेत प्लस हा एक Cl म्हणजे टोटल Cl किती झाले 4. इथे लक्षात AlCl4- तयार झाला हा, कारण Alने इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट केले त्यामुळे Alवरती चार्ज कोणता आला निगेटिव्ह चार्ज आला. ह्या Cची व्हॅलन्सी किती आहे 3, त्यामुळे ह्या Cवरती चार्ज कोणता आला पॉझिटिव्ह चार्ज आला अँड दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोफाईल. समजलं इथपर्यंत. हां पहिल्या स्टेपमध्ये काय तयार झाला फॉर्म्युल क्लोराईड तयार झाला. फॉर्म्युल क्लोराईडची रिएक्शन AlCl3 सोबत झाली, काय तयार झाला इलेक्ट्रोफाईल तयार झाला. Cवरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे. आलं लक्षात इथपर्यंत समजले. हां ही होती आपली पहिली स्टेप इथून इथपर्यंत. त्यानंतर ही आहे आपली सेकंड स्टेप फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. त्यानंतर आता पहा इथं मी लिहितो आहे थर्ड पहा बेन्झीन रिंग. त्यानंतर काय तो हा बेन्झीन रिंग. दिस इज बेन्झीन रिंग. आपल्याला माहिती आहे बेन्झीन रिंगमध्ये प्रत्येक कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत प्लस. आता हा बेन्झीन कसा आहे इलेक्ट्रॉन रिच आहे, तो कशावरती अटॅक करणार इलेक्ट्रॉन डेफिशियंट कोण आहे हा इलेक्ट्रोफाईल C डबल बॉन्ड OH. Cवरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे. हां हा जो पाय बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड काय करतो पाय बॉन्ड म्हणजे पाय इलेक्ट्रॉन काय करतात ह्या C+वरती अटॅक करतात म्हणजे हा बॉन्ड काय करतो ह्या कार्बनमध्ये आणि ह्या Cमध्ये नवीन कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो किंवा ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये बॉन्ड तयार होऊ शकतो. हां एकतर काय होणार ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये बॉन्ड तयार होणार किंवा ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये बॉन्ड तयार होणार, कारण हे दोन पाय इलेक्ट्रॉन कुठे आहेत ह्या दोन कार्बन ॲटममध्ये आहेत. मग सांग काय तयार होणार बेन्झीन रिंग हे दोन डबल बॉन्ड ॲज इट इज हा H ॲज इट इज. समजा आपण काय करूया हा जो बॉन्ड आहे तो ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये आपण शिफ्ट करूया म्हणजे C डबल बॉन्ड OH. असं काय नाही तुम्ही याला पण अटॅच करू शकता C डबल बॉन्ड OH. आता ह्या कार्बनची व्हॅलन्सी किती झाली 3 झाली, त्यामुळे ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आला पॉझिटिव्ह चार्ज आला. सांग पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटम कसा आहे sp2. पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटम कसा असतो नेहमी sp2 असतो आणि हा जो कार्बन ॲटम आहे तो कोणता आहे sp3 कार्बन ॲटम आहे, कारण याची 4 व्हॅलन्सी आहे. याची किती व्हॅलन्सी आहे 3. कार्बन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमचं हायब्रिडेशन काय असतं sp2. त्यानंतर प्लस हा आला न्यूक्लिओफाईल कोणता न्यूक्लिओफाईल AlCl4- हा आला न्यूक्लिओफाईल काय करेल हा जो H आहे कुठला H sp3 कार्बन ॲटमवरचा जो H आहे तो H काय करतो ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि त्यामुळे काय होतं हा कार्बन ॲटम कोणता आहे sp3. त्यानंतर पहा हा AlCl4 काय करतो ह्या Hवरती अटॅक करतो, त्यामुळे ह्या Cमध्ये आणि ह्या Hमध्ये हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होतो इथं शिफ्ट होतो आणि त्यामुळे परत ॲरोमॅटिक कॅरेक्टर येतं आणि ॲरोमॅटिक कॅरेक्टर आल्यामुळे तो मॉलिक्यूल काय होतो स्टेबल होतो. पुढे सांगा काय होणार बेन्झीन रिंग. आता हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे इथं तयार झाला डबल बॉन्ड. त्यानंतर इथे काय अटॅच आहे हा H अटॅच आहे. त्यानंतर आता ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे C डबल बॉन्ड OH. इथे येतोय C डबल बॉन्ड OH प्लस हा H कोणी घेतला आहे AlCl4ने घेतला आहे म्हणजे हा H आणि इथला एक Cl काय तयार होणार HCl प्लस इथे काय शिल्लक राहील मग अजून AlCl3. हा कॅटलिस्ट ॲज इट इज बाहेर पडला AlCl3. समजलं सर्वांना. तर हे झालं बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन. तुम्ही हा H नाही दाखवला तरी पण चालेल. दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. समजलं हे होतं मेकॅनिझम ऑफ गॅटरमन कोच रिएक्शन गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन.
पहिल्या स्टेपमध्ये काय तयार होतो, फॉर्मिल क्लोराईड तयार होतो. दुसऱ्या स्टेपमध्ये काय तयार होतो, इलेक्ट्रोफाईल तयार होतो. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय तयार होतो, हा बेन्झाल्डिहाइड तयार होतो. आ लक्षात. प्लस काय तयार झालं, HCl कॅटलिस्ट ॲज इट इज परत आपल्याला मिळाला AlCl3. नोट करा हे. हां, याच्यामध्ये 4 नंबर मेथड आहे साईड चेन क्लोरिनेशन फॉलोड बाय हायड्रोलायसिस. साईड चेन क्लोरिनेशन फॉलोड बाय हायड्रोलायसिस. तर याच्यामध्ये काय केलं जातं, टोल्युइनपासून बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन केलं जातं. हां, टोल्युइनचं स्ट्रक्चर काय, बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचा, बेन्झीन रिंगला अटॅच करायचा CH3. दिस इज कॉल्ड टोल्युइन. तर या टोल्युइनची रिएक्शन करायचं आहे Cl2 सोबत, क्लोरिनेशन करायचं आहे. Cl2चे किती मोल घ्यायचे, 2 मोल. हेच ब्रॅकेटमध्ये असं लिहिलं जातं 2 इक्विव्हॅलंट इन प्रेझेन्स ऑफ लाईट. आता मला सांगा, आपण इथं काय यूज केलं आहे, लाईट यूज केलं आहे. म्हणजे हे रिएक्शन कोणते आहे, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. नीट लक्ष द्या इकडं. हे रिएक्शन कोणते आहे, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन, FRS, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. नेहमी लक्षात, इन प्रेझेन्स ऑफ लाईट कोणती रिएक्शन होते, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. कशी रिएक्शन होणार पाहिजे, पहा 2 इक्विव्हॅलंट आपण यूज केलं आहे. दिस इज टोल्युइन CHH प्लस Cl2 किती यूज केलेत आपण, 2. दिस इज फर्स्ट Cl2 अँड दिस इज सेकंड Cl2. काय रिमूव्ह होणार, हा HCl, हा काय रिमूव्ह होणार HCl. म्हणजे हा HCl किती HCl रिमूव्ह झाले, 2 HCl. राहिले काय इथं Cl. आता हे 2 Cl कुठे अटॅच होणार, तर या कार्बोनेट अॅटमला अटॅच होणार, ह्या CH ला अटॅच होणार. मग सांग, फर्स्ट आपल्याला काय मिळेल, बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होणार, बेन्झीन रिंगला अटॅच होणार CH, इथे Cl, इथे Cl. समजते सर्वांना. दिस इज कॉल्ड बेन्झल क्लोराईड. दिस इज कॉल्ड बेन्झल क्लोराईड. याला काय म्हणतात, याला म्हणतात बेन्झल क्लोराईड. पुढे काय करायचं, आता हायड्रोलायसिस करायचं. हायड्रोलायसिसचा मिनिंग काय, ॲडिशन ऑफ वॉटर, H2O. पण इथं 2 Cl आहेत, पण लिहितात वॉटर एकच, H2 लिहितात. किंवा कधी कधी H3O+ असं लिहितात. समजतं ना सर्वांना. पाहता इथं H2O, पण H2 ॲक्च्युली किती आहेत, इथं 2 आहेत, HOH. मला सांग, वॉटरमध्ये काय असतो, H+OH-. काय होणार पहा, हे 2 H+ आणि इथले 2 Cl काय रिमूव्ह होणार, 2 HCl रिमूव्ह होणार ना. हा H+Cl, HCl रिमूव्ह झाला, हा H+Cl, HCl रिमूव्ह झाला. राहिले काय इथं 2 OH राहिले आणि ते 2 OH काय होणार, ह्या CH ला अटॅच होणार, कार्बोनेट अॅटमला अटॅच होणार. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, बेन्झीन रिंग पुढे CH, ह्या CH ला अटॅच होणार हे 2 OH ग्रुप. समजतं सर्वांना. पण हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे, अनस्टेबल कंपाऊंड आहे. दिस इज अनस्टेबल कंपाऊंड. फाय इट इज अनस्टेबल. समजलं असेल तर तुम्हाला हा अनस्टेबल काय आहे, तो का अनस्टेबल आहे, कारण एकाच कार्बनटमला 2 इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच आहेत, ऑक्सिजन. आणि त्यामुळे काय आहे, हा अनस्टेबल कंपाऊंड आहे. पाठीमागं पण आपण सांगितलं आहे, जर एकाच कार्बनटमला जर 2 OH ग्रुप अटॅच असतील तर तो मॉलिक्युल कसा असतो, अनस्टेबल असतो. आणि अनस्टेबल असल्यामुळं इझिली काय होतं, डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजे काय, तर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युल. काय होणार, हा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार सांगा, वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होणार ना. वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह झाला. वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह झाल्यानंतर शिल्लक करायला सांगा बेन्झीन रिंग, आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होणार, दिस इज बेन्झीन रिंग पुढे C, हा CH आणि हा O, म्हणजे काय तयार झाला, हा बेन्झाल्डिहाइड तयार झाला. हा H आणि हा OH, H2 रिमूव्ह झाला कारण तो अनस्टेबल आहे. आणि त्यामुळे आपल्याला एक काय मिळाला, एक स्टेबल कंपाऊंड मिळाला. दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. आलं लक्षात. तर काय झालं, टोल्युइनपासून बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन झालं. अँड दिस इज कॉल्ड साईड चेन क्लोरिनेशन फॉलोड बाय हायड्रोलायसिस. साईड चेन म्हणजे काय, तर ही बेन्झीन रिंग आहे आणि ही साईड चेन आहे. तर आपण काय केलं, इथे क्लोरिनेशन केलं. इथे क्लोरिनेशन केल्यानंतर फर्स्ट काय मिळाला, बेन्झल क्लोराईड. आणि बेन्झल क्लोराईडचं हायड्रोलायसिस केल्यानंतर फायनल कंपाऊंड आपल्याला कोणता मिळतो, बेन्झाल्डिहाइड. हा कंपाऊंड आपल्याला मिळत नाही आहे. कोणता कंपाऊंड मिळतो, बेन्झाल्डिहाइड. समजले सर्वांना. त्यासाठी आपण इथे काहीच केले, लाईट H न्यू, हे लक्षात. H न्यू असेल तर रिएक्शन कोणते असते, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. नोट करा हे. आता आपण काय पाहिलं, प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स.
तर याच्यामध्ये आपण टोटल 4 मेथड्स पाहिलेत. तर त्यामध्ये 2 नेम रिएक्शन होते पहा. एक होती इटर रिएक्शन आणि दुसरी कोणती होती गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन और गॅटरमन कोच रिएक्शन. त्या 2 रिएक्शन लक्षात ठेवा, त्या 2 रिएक्शन नेम रिएक्शन आहेत. त्यानंतर आत्ता आपण करतोय प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक केटोन्स. ॲरोमॅटिक केटोनचं प्रिपरेशन करायचं आहे. जर आपल्याला ॲरोमॅटिक केटोनचं प्रिपरेशन करायचं असेल तर ऑलरेडी आपण पाठीमागे केलेले आहेत. पण जर आपल्याला बेन्झीनपासून ॲरोमॅटिक केटोनचं जर प्रिपरेशन करायचं असेल तर रिएक्शन कोणते आहे फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन. फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन एकदम इझी रिएक्शन आहे. ऑलरेडी आपण हे डिस्कस केलेलं आहे 11वीमध्ये. फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन काय आहे तर बेन्झीन रिंग घ्यायचे आणि बेन्झीन रिंगची रिएक्शन करायचे आहे. बेन्झीन रिंगची रिएक्शन करायचे आहे ॲसिड क्लोराईडसोबत. ॲसिड क्लोराईडचा फॉर्म्युला काय RC+OCl. दिस इज कॉल्ड ॲसिड क्लोराईड किंवा यालाच काय म्हणतात असेल क्लोराईड असंही म्हणतात. लक्ष ठेवा. इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. AN म्हणजे काय अनहायड्रस AlCl3. दिस इज लेविस ॲसिड कॅटलिस्ट. लक्ष ठेवा हा जो कॅटलिस्ट आहे तो कोणता आहे लेविस ॲसिड कॅटलिस्ट आहे. काय होणार आपल्याला माहिती आहे बेन्झीन रिंगमध्ये प्रत्येक कार्बन टेबलला काय अटॅच आहे H अटॅच आहे. एक H आणि हा Cl काय तयार होईल HCl तयार होईल HCl प्लस कंपाऊंड काय मिळालं आपल्याला Cl रिमूव्ह झाला आहे म्हणजे ह्या कार्बनचा Cl रिमूव्ह झाला ना. त्यामुळे हाच कार्बन काय करता ह्या बेन्झीन रिंगला अटॅच करायचा C+OR म्हणजे कंपाऊंड आपल्याला काय मिळेल बेन्झीन रिंग पुढे C+OR अँड दिस इज कॉल्ड ॲरोमॅटिक कीटोन. आता पहा जनरली स्टुडंट्स काय करतात पहा Cl काय झाला आहे ह्या कार्बनचा रिमूव्ह झाला आहे पण अटॅच करताना काय करतात अटॅच करताना हे असं अटॅच करतात RC+OR. कशा मार्क देणार तुम्ही जर बोर्ड एक्झाममध्ये जर असेल ना तर याला 0 मार्क मिळतो. बोर्ड एक्झाममध्ये थोडंसं जरी चुकलेलं असलं ना तरी पण तुम्हाला त्या रेशनला पूर्णपणे 0 मार्क दिला जातो. Cl कुठला रिमूव्ह झाला आहे ह्या कार्बनचा मग तुम्ही R कशाला अटॅच करता त्याला असे म्हणजे आपल्याला वाटतं आपण सगळं बरोबर केलं आहे पण ॲक्च्युली जर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला पाठिंबा सांगितलं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची जर तुम्ही लिहून प्रॅक्टिस करत असाल तर आणि तरच ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुमच्या लक्षात राहते. समजलं सर्वांना. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करायला पाहिजेत, होमवर्क दिलेला सॉल्व करायला पाहिजे, एक्झरसाईज तुम्ही सॉल्व करायला पाहिजेत, लिहून जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे. नुसतं रीड करून ऑर्गॅनिक केमिस्ट्री होत नाही. अशा काय होतात छोट्या छोट्या मिस्टेक होतात आणि आपले मार्क्स इथं कमी होतात. समजलं सर्वांना. त्यामुळे नीट लक्ष ठेवा इथे काय अटॅच करायचं आहे कार्बन अटॅच करायचं आहे. कार्बन अटॅच करायचं आहे बेन्झीन रिंगला C+OR अँड दिस इज कॉल्ड ॲरोमॅटिक कीटोन अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन. बेन्झीन रिएक्ट्स विथ ॲसिड क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 टू गिव्स ॲरोमॅटिक कीटोन. दिस इज कॉल्ड फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन. आपण याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल फर्स्ट बेन्झीन रिंग पुढे मला सांग हे R म्हणजे काय रे R म्हणजे एनी अल्काइल और अराइल ग्रुप. एनी अल्काइल और अराइल ग्रुप. फॉर एक्झाम्पल मी इथं घेतो CH3 C+OCl अँड दिस इज कॉल्ड ॲसिटिल क्लोराईड. दिस इज कॉल्ड ॲसिटिल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 काय तयार होईल बेन्झीन रिंगचा H आणि हा Cl काय रिमूव्ह होणार HCl रिमूव्ह होणार प्लस शिल्लक राहणार पहा बेन्झीन रिंगला काय अटॅच होणार C+OCH3. बेन्झीन रिंगला काय अटॅच होणार C+OCH3. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड दिस इज कॉल्ड ॲसिटोफेनॉन. दिस इज कॉल्ड ॲसिटोफेनॉन. एकदम सिंपल आहे ना. ॲरोमॅटिक कीटोन आहे हा ॲसिटोफेनॉन. When benzene reacts with acetyl chloride in presence of anhydrous AlCl3 it gives acetophenone. त्यानंतर आपण एक्झाम्पल सेकंड पाहूया. एक्झाम्पल सेकंड बेन्झीन रिंग प्लस आता इथं आपण काय घेत होता R म्हणजे अल्काइल ग्रुप. आता आपण इथं घेऊया एक ॲरोमॅटिक रिंग बेन्झीन रिंग C+OCl. याचं नाव तर माहीतच असेल. दिस इज कॉल्ड बेन्झॉइल क्लोराईड. This is called benzoyl chloride in presence of anhydrous AlCl3 काय रिमूव्ह होणार हा H आणि हा Cl काय रिमूव्ह झाला HCl रिमूव्ह झाला प्लस काय अटॅच होणार बेन्झीन रिंगला काय अटॅच होणार C+O बेन्झीन रिंग
पहा काय अटॅच होणार, सी डबल बॉन्ड ओ बेन्झिन अटॅच होणार अँड दिस इज कॉल्ड बेन्झोफेनॉन. दिस इज कॉल्ड बेन्झोफेनॉन. याच्या आधी पण आपण बेन्झोफेनॉनचं प्रिपरेशन केलेले आहेत. समजलं सर्वांना. तर ही होती फ्रीडल-क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स. नोट करा ही. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स हा पॉईंट आपला कंप्लीट झाला आहे. तर याच्यामध्ये आपण टोटल 12 मेथड्स पाहिलेले आहेत. तर ठीक आहे, तुम्हाला याच्यावरती होमवर्क दिलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स हा पॉईंट आपण स्टार्ट करतोय. थँक्यू.